सकाळी दिसला ना तुम्हाला हा? हा. मित्रांनो ना सकाळी हा साप दिसलाय आणि आता इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला जागा कमी आहे त्यांनी व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. गावाघरात परस भाग आहे हा, म्हणजे पाठीमागील भाग आहे आणि कशा प्रकारे साप आपल्याजवळ राहतात आयुष करतात हे पण घाबरतात. म्हणजे सकाळी दिसल्या संध्याकाळची वेळ आहे. राजहंसगड कामत गल्लीमध्ये आहे. काय नाव मालकांचं? परशुराम थोरवत. परशुराम थोरवत. तेव्हा केवढे मोठे नाग त्याच्यामध्ये राहतात. शहरातल्या लोकांनी ह्याचा नक्की विचार करावा की अशामध्ये लोक राहत असतात आणि स्वतःहून ते काय करत नाहीत. इथं तर असं मोबाईल पकडायला सगळे लोक घाबरत होते. मी ह्याला असं पकडला त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की साप स्वतःहून काय करत नाहीत. त्यांना काहीतरी धोका वाटला तरच चावतात. आता गावाघरात लोक राहिले नसते, शेताला गेले सगळे प्रेतं पडली असती. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही एक्सपर्ट सांगतो किंवा सर्पमित्र त्यांची बाजू घेत नाही. तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार करावा की इथंही दुर्दैवी घटना कुठली घडलेली नाही. एखादी घटना घडते त्याचा आम्ही इश्यू करतो. आता इश्यू करतो म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं काय आहे की घाबरून जाऊ नये. घाबरून सापाला विनाकर मारणे किंवा घाबरून आमचा जीव जातोय हे फार महत्त्वाचं आहे. साधारण 5 वर्ष वयाचा नाग आहे हा. त्यांनी मारायचं नाही म्हणून मला बोलवले आणि खरं तर हा त्यांनी स्वतः स्वच्छ करून कन्फर्म केल्यानंतर हा साप पकडला. म्हणजे वेळ घेतले म्हणून घाबरून न जाता आपण गडबड न करता साप कुठे आहे सापडेल काय सर्वात महत्त्वाचं पळून जाईल आणि बिळा साप असेल तर तो सापडत नाही ह्याचा विचार नक्की करावा. हात पाय पडून ह्याची तर काळजी घ्यावी लागते. हा साप आपल्या जो आयुष काढलाय उद्या हा मी घेऊन गेल्यानंतर दुसरा येणार नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. आणि हा साप आयुष करताना कोणालाही चावलेला नाही लक्षात घ्या. फक्त एका सापाचा जरी विचार केला तर म्हणून एखादा साप पकडून विषय संपत नाही. हा साप पकडण्यापूर्वी साप होता की नाही, हा पकडून घेऊन गेल्यानंतर दुसरा येणार आहे की नाही, त्यामुळे आपण हात पाय लागून एवढी जर काळजी घेतला जे आपल्या हातात आहे तर सर्पदंशापासून आम्ही नक्की वाचू शकतो. 5 वर्ष वयाचा हा नाग साप आहे. राजहंसगड गावामध्ये मी आहे मित्रांनो. धन्यवाद.